जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. एकदा तुलसीदासांच्या आणि सूरदासजींच्या दोघांमध्ये भेदाभेद सुरू झाला. तुलसीदासजी म्हणतात की माझा राम तुमच्या कृष्णापेक्षा मोठा आहे, आणि सूरदासजी म्हणतात माझे लड्डू गोपाल तुमच्या रामापेक्षा मोठे आहे. आता कोणी कृष्णप्रेमी आहे आणि कोणी रामप्रेमी आहे, पण असं पाहिलं तर प्रभू एकच आहे. त्यांनी अवतार घेतलेले आहे. एक वेळा सूर्यवंशामध्ये आले, नंतर चंद्रवंशामध्ये आले. त्यावेळेस त्या दोघांमध्ये बहस सुरू झाली. एक काम करायचं, आपण म्हणते तराजू करू, ज्याचं पारडं भारी त्याचा देव मोठा. ठीक आहे. सूरदासजी आपले लड्डू गोपाल घेऊन गेले आणि हे गेले आपले प्रभू श्रीरामाची मूर्ती घेऊन तुलसीदासजी, आणि दोघंही एका पारड्यामध्ये. सूरदासजी बसले, मी आणि माझा लड्डू गोपाल एका तराजूत, आणि तिकडे तुलसीदासजी बसले. सूरदासजी बसले गोपाल कृष्णाला घेऊन, आणि तुलसीदासजी बसले म्हणजे मी आणि माझे सीताराम. तर ठीक आहे. जसं सीताराम म्हटलं, पारडं खाली आलं, पारडं झुकलं. आता तुलसीदासजी थोडेसे हट्टेकट्टे आहे आणि सूरदासजी लुकडे सुकडे. तर त्यांचं पारडं वर तर आलं. तर घरी ते त्यांच्या कुटीमध्ये आले. तर लड्डू गोपाल म्हणते की सूरदासजी तुम्ही किती मोठी चूक केली. म्हणजे मी काही ना काही केलं नसतं का, जुगाड बनवला नसता का. ते कसा, तिथं तर हरवलं. ते म्हणतात रामाला शरण आहे, पण रामाला शरण जायचं नाही, मी कृष्ण भक्त आहे. तर तुम्ही तेव्हा काही केलं नाही. तेव्हा म्हणते तुझी चूक आहे, माझी काय चूक आहे. लड्डू गोपाल म्हणतो. म्हणते तू काय म्हटलं, मैं मेरा लड्डू गोपाल. लड्डू गोपाल दीडच झालो आपण. मी छोटासा बालक होतो, लड्डू गोपाल, आणि तुम्ही एक लुकडे सुकडे. त्यांनी काय म्हटलं, मी आणि माझा सीताराम, ते 3 होते, आपण 1.5 होतो, म्हणून त्यांचं वजन जास्त झालं. त्यानं भेद केला. तुम्ही कोणी म्हटलं की आम्ही राधेकृष्ण, आपणही 3 झालो असतो. सूरदासजी म्हणते जा आता डबल तराजू लावा, आपलं पारडं भारी करायचं आहे. आणि सूरदासजी जातात तुलसीदासजीजवळ. तुलसीदासजीला म्हणते तराजू लावा लागते. तुलसीदासजी म्हणजे एक वेळा लागला होता, आता डबल लावणार नाही. तर रामाला शरण आले का. म्हणते रामाला शरण नाही आलो, तुम्ही आमच्यासोबत कपट केलं. म्हणते तुम्ही सीताराम, तुम्ही 3 होते, आम्ही 1.5 होतो. तुलसीदासजी जवळ घेतात आणि सांगता की राम आणि कृष्ण हे वेगवेगळे नाही, हे एकच आहे, एक स्वरूप आहे. यांचे 2 नाव आहे. पहिले मर्यादा पुरुषोत्तम झाले, आणि आता इकडे द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण झाले, आणि त्रेतायुगामध्ये श्रीराम झाले. म्हणून यांचे अवतार आहे हे. आणि म्हणून आपलं भांडण ज्यांनी तुम्हाला शिकून पाठवलं त्यात तो फार लबाड आहे. आणि म्हणून म्हणतात की राम आणि कृष्ण एक आहे. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.